हाय हॅलो नमस्कार, मी लतिका. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. आपल्या चिमण्यांची चिवचिवाट आणि कोकिळेच्या गाण्यापासून आपली छान अशी सकाळची सुरुवात झालेली आहे. आणि आमच्या इकडे आहे ना आत्ता सध्या तरी आहे ना ढगाळ वातावरण आहे. त्याच्यामुळे काही सूर्योदय झालेला आपल्याला पाहायला मिळाला नाही, नाहीतर तुम्हाला मी दाखवला असतो सूर्योदय. तर चला, इथं छान असा इथं गुलाबाच्या झाडाला भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत. आणि हे बघा फूल कसं लपून बसलेलं आहे या कळ्यांच्या मध्ये. तर एक फूल उमललेलं बघा, आणि आता भरपूर अशा कळ्या पण आलेल्या आहेत. जवळजवळ हे आहेत ना 10-15 कळ्या आहेत. चला, तर पाडव्याचा सण म्हटलं की स्वच्छता तर साफसफाई ही झालीच पाहिजे. तर इथं ओटा अगोदर झाडून घेतला. तर ओटा बऱ्यापैकी आहे मोठा, तसा मी तुम्हाला सर्वच ओटा दाखवला नाहीये. तर डाव्या साईडला सुद्धा ओटा आहे. तर मी तिथं बऱ्यापैकी आहे ना असं शेणाने वगैरे सारवलेलं आहे. तर सगळा ओटा झाडायचं म्हटलं तरी 10 मिनिटं तरी लागतातच. आणि त्याच्यानंतर म्हटलं आता पाण्याने शिंपडून घ्यावं, म्हणजे कसं जरी धूळ वगैरे असली ना तरी ती पायाखाली येत नाही आणि आपल्याला प्रसन्न पण वाटतं. आणि असं साफसफाई केली सकाळची, पाणी वगैरे मारलं, रांगोळी काढली, तर आहे ना आपलं मन पण दिवसभर असं फ्रेश आणि प्रसन्न राहतं. तर चला, आज सण म्हटल्यावर आपल्या घरातली जी काही निगेटिव्हिटी असते ती बाहेर जाते. आणि अशी स्वच्छता वगैरे, घर स्वच्छ असलं म्हणजे आपल्यालाही तर घर स्वच्छ असलं, घरामध्ये साफसफाई असली ना तर घरामध्ये आपल्या लक्ष्मी पण स्थिर राहते आणि ती नांदते सुद्धा छान अशी. तर चला, इथं मी जे काय सारून घेतलेलं तर ते काय त्या फरशीला काय चिटकतच नव्हतं व्यवस्थित. त्यामुळे मग जसं होईल तसं मी सारवून घेतलं आणि इथं छान अशी रांगोळी पण काढली. तर ते स्वस्तिक इकडं आलं पाहिजे. गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. बाय बाय. चला, तर आता देवपूजा झालेली आहे माझी. आणि बघा ना, आज दिव्यामध्ये सुद्धा सुंदर असं फूल तयार झालेलं आहे. आणि म्हणतात ना, फूल तयार झालेलं शुभ मानलं जातं. आणि आपण जी काही पूजा केलेली असते ते त्याचं सार्थक झालेलं असतं असं म्हटलं जातं. तर छान अशी सकाळची पाडव्याच्या निमित्तानं मस्त अशी पूजा झालेली आहे. तर चला, आता त्यानंतर माझी स्वयंपाकाची तयारी. तर आज मी काही पुरणपोळी बनवलेली नाही आहे. तर काय होतं, पुरणपोळी सारखी खायला कंटाळतात आमच्या घरामध्ये. आणि खरा तर सण हा पुरणपोळीचाच असतो. पण आज मला नाही शक्य झालं, कारण कार्तिक म्हटला की मला मम्मी पनीरची भाजी पनीरची भाजी खायची आहे. तर मग त्याच्यासाठी आहे ना छान अशी पनीरची भाजी बनवली. चला, तर म्हटलं त्याला सुद्धा खायला होईल. आणि आता इथं कांदा, टोमॅटो, लसूण आणि कोथिंबीर आणि 2-3 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या कमी तिखटवाल्या मिरच्या आहेत. तर छान असं तेलामध्ये त्याला परतून घेतलं. कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे मी. आणि आता कढईमध्ये तेल टाकून आहे ना मी याच्यामध्ये पनीर तळून घेतलं. पनीर तळून घेतल्यामुळे काय होतं, तर आपली भाजी पण टेस्टी होते. आणि तर त्याच कढईमध्ये आहे ना मी मसाला पण परतून घेतला. छान असा तेलामध्ये ना मसाला छान परतून घ्यायचा. तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा. जी काही मी ग्रेव्ही बनवलेली ना ती परतून घेते आता तेल सुटेपर्यंत. तर आता याच्यासाठी मी काय काय मसाले वापरले ते तुम्हाला सांगते. गरम मसाला वापरलेला आहे मी. त्याच्यानंतर हळद पावडर, लाल तिखट, आपलं साठवणीचा मसाला, आणि याच्यामध्ये आहे ना मी धना पावडर वापरलेली आहे. तर
तर आता हे मसाले छान असे परतून घेते मी आणि परतून झाल्यानंतर आहे ना याच्यामध्ये आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे. तर गरम पाणी वापरल्यामुळे आहे ना आपली भाजी पण छान टेस्टी होते आणि आपल्या तरी पण खूप छान येते या भाजीला. तर आता आपली ग्रेव्ही आहे ना छान अशी परतून घेतली मी ते आणि आता याच्यामध्ये आहे ना गरम पाणी टाकते. गरम पाण्याने ना आपल्या भाजीला छान अशी तरी पण येते आणि चव पण सुद्धा अप्रतिम होते. त्यामुळं आवर्जून तुम्ही गरम पाणी याच्यामध्ये घाला. तर छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार तुम्ही पाणी घालू शकता. तुम्हाला किती पातळ थिक पाहिजे अशा पद्धतीने पाणी घालायचं. तर छान अशी भाजी तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये आहे ना मी मलाई टाकलेली आहे. जी काय आपण रोज दुधावरची जी साई काढतो तर ती आपण फ्रीजमध्ये स्टोअर करतोच. तर त्याच्यातलीच मी 1-2 चमचे घेतले, त्याच्यामध्ये पाणी टाकलं थोडंसं आणि मिक्स केली आणि त्याच्यावरती टाकली. तर साईने पण आपली भाजी आहे ना ती खरंच छान होते. पनीरचे जे काही तळून घेतलेले तुकडे होते ना ते त्याच्यामध्ये टाकले आणि कसुरी मेथी हातावरती जरा घसरून टाकायची. छान चव येते कसुरी मेथीना. तर पनीर मसाला तर कसुरी मेथीचा वापर तुम्ही या भाजीला आवर्जून करा. कसुरी मेथीने ना भाजी छान होते. आता इथं भाजी तयार झालेली आहे आणि त्याच्यानंतर पोळ्या करायला घेतल्या. तर पुऱ्या पण बनवलेल्या मी, पण अगोदर चपात्या करून घेतल्या कारण आम्हाला चपात्याच आवडतात. पुरी वगैरे काही जास्त आम्ही खात नाही. पण कार्तिकला मी पुरी बनवले कारण तो बोललेला मम्मी मला पुरी बनव म्हणून. चला तर तुम्हाला आज मी इथं आहे ना बटाट्याची भाजी बनवून दाखवते. अगदी झटपट होणारी पण चवीला इतकी अप्रतिम लागते ना. अगदी साध्या पद्धतीने बनवलेली आहे इथं मी. तर खूप छान, खूप म्हणजे खूपच छान लागते. तर माझ्या मिस्टरांना खूप आवडते अशा टाईपची भाजी बटाट्याची. तर इथं मी कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता हे आहे ना हे छान असं तेलामध्ये छान लालसर होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. तर कांदा आहे ना आपल्याला छान लालसर गुलाबी रंगापर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आणि याला आहे ना तुम्ही जिरे मोहरीची जरी फोडणी दिली ना तरी चालते. पण माझ्याकडे जिरे मोहरी नव्हतं त्याच्यामुळे मी काय त्याच्यामध्ये टाकलेलं नाहीये. पण कढीपत्ता आवर्जून टाका याच्यामध्ये. आणि जी काही कढीपत्त्याची फोडणी होते ना ती खूप छान तयार होते आणि बटाट्याच्या भाजीला त्याचा वास पण खूप छान येतो. तर याच्यामध्ये जे काय मी बटाटे कुस्करून घेतलेले, बटाटे कुस्करून घेतले तरी चालतात आणि चाकूने काप केले तरी चालतात. तर इथं कोथिंबीर टाकली, चवीपुरतं मीठ टाकलं. तर अगदी साध्या पद्धतीने बनवा. खूप छान होते ही बटाट्याची भाजी आणि झटपट तयार होते. खूप छान लागते अशा पद्धतीने. तर चला आता इथं पुऱ्या पण तयार झालेल्या आहेत. तर कार्तिकसाठी पुऱ्या बनवल्या मी आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या बघा तयार झालेल्या आहेत. तर याच्यामध्ये मी थोडासा रवा वापरलेला आणि साखर आणि 1-2 चमचे तेल टाकलेले. तर खूप छान होतात पुऱ्या, चवीला खूप छान होतात आणि मेन म्हणजे तेल पकडत नाहीत जास्त. तर तेलकट अजिबात झालेली नव्हती पुरी, खूप छान लागली चवीला. तर असा काही स्वयंपाक मी बनवलेला आजचा. पनीरची भाजी, डाळ, भात, बटाट्याची भाजी, आम्रखंड. तर असा काही माझा स्वयंपाक होता आजचा. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.